मी अरुण घोडके शिवचिंतन कोल्हापूर जिल्ह्यातील पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी हिरडस मावळीतील अनेक मावळ्यांनी ती आपल्या रक्तानं पावन केली आणि म्हणूनच इथेच पडला बांधखिंडीच्या बाजीप्रभूंच्या छातीचा परदिमाग नाहरला जातीचा आठवण येता अजून येतो खिंडीचा दाटून गाळा विशाळ गडाच्या विशाळ भाली खुले रक्तचंदनी टिळा हर हर महादेव करत या नररत्नांनी ते गजापूरची खिंड आपल्या रक्तानं पावन केली आणि पुढे ती इतिहासात पावनखिंड झाली. बाजीप्रभूंचे हे आत्मबलिदान अत्यंत गौरवाचे आणि तेजस्वी असेच म्हणावे लागेल. रक्ताचा शेवटचा थेंब असे तो पण लढून स्वामिनिष्ठा किती प्रखर असू शकते याचे मूर्तिमंत रूपच होते ते. ग्रीकांच्या इतिहासात सुद्धा आपल्याला असाच एक तेजस्वी प्रसंग आढळून येतो. 2500 वर्षापूर्वी लिओनिडास या ग्रीक राजाने हजारोंच्या संख्येने चालून येणाऱ्या इराण्या सैन्याला थर्मापिलीच्या अरुंद खिंडीत सतत 2 दिवसापर्यंत अडवून धरले आणि शेवटी त्यातच त्या सर्वांनी वीरगती पत्करली. बाजीप्रभूंच्या संग्रामाची तुलना आपणाला थर्मापिलीच्या प्रसंगाशीच करावी लागते. गजापूरच्या खिंडीला पुढे पावनखिंड असे संबोधले गेले. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी